सर नमस्कार. माझी एक थोडी अडचण होती. माझ्या वर्गात जेव्हा मी विद्यार्थ्यांना संख्या ओळखणे आणि वाचणे शिकवतो, त्यानंतर जेव्हा मी संख्या लेखनाकडे वळतो तर मुलांना 2 अंकी संख्येचं लेखन करणे आणि प्रॉपरली आता माझं काम एक 18-19 पर्यंत सुरू आहे. तर 16 पासून तर 19 पर्यंतच्या संख्या कशा लिहाव्या या संदर्भानं थोडं मार्गदर्शन करू शकाल का? चालेल, आपण बघूया. मुलांना 10 पासनं आता 18-16 पर्यंत संख्या येत आहेत. त्याच्या पुढे आपल्याला जायचंय, जी काही अडचण असेल तर सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांचा आपण सराव कुठल्या पद्धतीने घेतलेला आहे. कारण जेवढा जास्त सराव विद्यार्थ्यांचा होईल तेवढा त्यांना त्या संख्या लिखाण सोपं जाईल. तर आपण सरावाच्या वेगवेगळ्या पद्धती घेता येऊ शकतात. बरं, सरावच्या कोणत्या पद्धतीने आपण सुरू करावं असं आपण सुचवाल? सर्वात महत्वाचं, आता जर आपण विचार केला, ज्या संख्या आहेत या लहान मुलं जी आहेत दुसऱ्या वर्गातली किंवा तिसऱ्या वर्गातल्या मुलांसाठीचा तो विषय आहे. तर सर्वात महत्वाचं धूळपाटी. जर विद्यार्थ्यांना आपण धूळपाटी, आपल्याला माहित आहे की त्या धूळपाटीमध्ये जर विद्यार्थ्यांना लेखन करायला लावलं, त्यांना बोटं गिरवायला लावली, तर त्या पद्धतीने त्यांना त्या संख्या लिहिता येतील. आणखी आपल्याला एक सराव घेता येईल, म्हणजे सर्वात महत्वाचं मुलांना सुरक्षित वाटणे. सुरक्षित कुठं वाटतं तर स्पर्शाने. तर एक स्पर्श भाषा म्हणून, जसं आता आपण तुमच्या याच्यावर करूया की या विद्यार्थ्यांना मी इथे संख्या लिहिलेली, ती संख्या ओळखायची. ओळखता येईल तुला? 16. आता का बरं? तर आपला स्पर्श झालेला. आता पुन्हा एक संख्या लिहितोय, 18. व्हेरी गुड. आता या पद्धतीने काय झालं, बरेचदा विद्यार्थ्यांना क्रमाने संख्या 16 नंतर 17 लिहिलं, 17 पटकन सांगता आलीस, पण 16 नंतर आपण 18 घेतली. तर विद्यार्थी खरंच त्या स्पर्शाचा विचार करतोय का? आणि या स्पर्शाने लिहिल्यानंतर जर विद्यार्थ्यांचा तो पक्का झाला की मग कशी लिहिल्या गेली, काय झालं, त्याला थोडस कळलेलं आहे. बरं, आता मला प्रश्न असा आहे का जेव्हा मी 16 प्रत्यक्ष लिहायला जाईल तर तेव्हा मला कुठल्या पद्धतीने लिहायला पाहिजे? म्हणजे पहिले दशक आणि एकक लिहू की एकक आणि दशक लिहू? तर काय सांगू मी विद्यार्थ्यांना? आपल्या उपलब्ध जे जे काही साहित्य असेल त्या साहित्याचा उपयोग करून जर आपण विद्यार्थ्यांना संकल्पना सांगितल्या तर त्या सहज सोप्या होतात आणि विद्यार्थ्यांच्या आवाक्यातल्या असतात. त्या घरी पण करून बघू शकतात. आता इथे आपल्याला काही पट्ट्या दिसतात. या पट्ट्यांचं दशक आणि एककामध्ये कसं रूपांतरण करता येईल ते आपण बघूया. पहिल्यांदा आता एक काम करूया, 10 मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 घेतले. 10चा एक गठ्ठा करूया, कारण हा दशक गठ्ठा झाला आपला. बरं, याला आपण दशक गठ्ठा म्हणूया. आता या दशकामध्ये आपण बाकीच्या संख्या पुढच्या त्या मिळूया. तर दशक गठ्ठा दशकाच्या ठिकाणी ठेवूया. किती गठ्ठा आहे हा? एक. म्हणजे एक दशक म्हणून दशकाच्या घरामध्ये आपण 1 लिहूया. 1 लिहूया. ठीक, हा इथे 1 लिहिला. ओके. आता काय करूया, 6 घ्या. 1 2 3 4 5 आणि 6 एककाच्या घरी लिहूया. ठेवले. 6 लिहूया. हे लिहिले 6. ओके. आता याला वाचन करूया आपण. काय दिसतं वाचन? 1 दशक 6 एकक. 1 दशक 6 एकक म्हणजे किती? 16. बरोबर. हा, म्हणजे आता दिसतोय आपल्याला दशकाचा एक गठ्ठा आहे आणि सुटे किती आहेत? 6. हा 16 झाला. म्हणजे 16 ही जर संख्या लिहायची असली तर पहिले एक दशक लिहू आणि नंतर मग 6 एकक. आता आपण 16 ही संख्या कशी लिहायची हे बघितलं. पुढे 17, 18, 19 पर्यंत आपल्याला त्या पद्धतीने जाता येतं. त्यामध्ये आणखी एक भाग आहे जो म्हणजे गिरवणे. ज्या पद्धतीने आता काय इथे दिसतंय, काहीतरी डॉट डॉट मध्ये आपण टिंबटिंबाने एक संख्या लिहिलेली आहे. आता ती गिरवायची. गिरून बघा बरं. 17चा आकार नीट येण्यासाठी किंवा 17 नेमके कसे आहे हे समजण्यासाठी या पद्धतीचा पण छान उपयोग गिरवणे होऊ शकतं. म्हणजे सोबतच आपण सुतळी जी आहे ती जर चिपकवली, तिथे पोरांना स्पर्श मगाशी जो पाठीवर घेतला तो सुतळीच्या पद्धतीने संख्या लिहिल्या तरी त्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांना जर 17, 18, 19 या संख्या लिहायच्या असल्या तर धूळपाटीचा उपयोग करा, स्पर्शाचा उपयोग करा किंवा गिरवणे या गोष्टी आणि नेमका आकार मेंदूपर्यंत पोहोचणे या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सुचवल्या, तर मला असं वाटतं काय 17, 18, 19 लिहिताना किंवा कुठल्याही 2 अंकी संख्या जेव्हा आपण लिहिण्याचे सराव करू तर तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा उपयोग होऊ शकेल. निश्चितच सर तुम्ही संपूर्ण म्हणजे आमच्या वर्गासाठी एक छान काम सांगितलेलं आहे. थँक्यू.